आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी बनल्यानंतर असंख्य विषय सुटत गेलेले आहेत, हिंदूंना न्याय मिळायला सुरू झालेला आहे. पण जिथे जिथे हिंदूंना अन्याय होतो तिथे बोलण्याचं काम आम्ही सगळेजण करतो. पण महाराष्ट्रात हिंदूंवर कुठे अन्याय म्हणजे आणि तो प्रकाश होतात का येत नाही का? पत्रकार असल्यामुळे कुठे हा प्रश्न विचारू नका. तुम्हाला वेळ असेल तर माझ्याबरोबर चला, मी त्या पीडित कुटुंबियांना तुम्हाला भेटवतो. मग लव्ह जिहादचे काही प्रकरणं असतात, लँड जिहादचे काही प्रकरणं असतात, थेट लाऊडस्पीकरचे काही विषय असतात, असंख्य विषय असतात. आता काश्मीरमध्ये मारले गेले ना, हिंदूंनाच मारलं गेलं ना, धर्म विचारला गेला तिथे, बाकी कुठली ओळख जात भाषा विचारले नाही. तू हिंदू आहे गोळी मारा. मग हाच तर आमचा मुद्दा आहे ना. आतंकवादचा रंग हिरवाच आहे. कधी म्हटलं जातं आतंकवादाला रंग नसतो, आतंकवादचा आणि जिहाद्यांचा रंग हिरवाच आहे. हे वारंवार आम्ही बोलतोय. मग तेव्हा हे सेक्युलरवाले किडे लोक पुढे येतात आणि आम्हाला लेक्चर देतात. आता जावा ना लेक्चर द्यायला. हे जे काश्मीर घडलंय, जेव्हा ही हिरव्या आणि भगव्या रंगाची मांडणी करता, तर जेव्हा तुम्ही शिवसेनेमध्ये होतात त्यावेळेस तुम्ही हिंदुत्वाचा पुरस्कार करत होतात, मग तुम्ही काँग्रेसमध्ये गेलात तेव्हा अचानक गेलो आणि त्याच्यानंतर भाजपमध्ये आल्यावर पुन्हा हिंदुत्व. मग तुमचं हिंदुत्वाची जी भूमिका आहे ती तुम्ही कोणत्या पक्षात आहात यावरून ठरते? असं काय ना, आम्ही प्युअर हिंदुत्वादी. आम्ही काँग्रेसमध्ये होतो तेव्हा पण बोलायचो ना. आमचे वडील 39 वर्ष हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीमध्ये तयार झालेले कडवट शिवसैनिक होते. उद्धव ठाकरे नालायक निघाले म्हणून आम्हाला 12 वर्ष जायला लागलं काँग्रेसमध्ये. पण आता आम्ही परत हिंदुत्वादी विचाराच्या सरकारमध्ये, हिंदुत्वादी विचारासारख्या पक्षामध्ये, भारतीय जनता पक्षामध्ये आज आलेलो आहे आणि हिंदुत्वाचा विषय प्रखर पद्धतीने मांडतोय. तुमच्या आणखी एका वक्तव्याबद्दल महाराष्ट्रामध्ये प्रचंड चीड निर्माण झाली होती. तेव्हा ते शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम मावळे नव्हते असं तुमचं वक्तव्य. महाराष्ट्रामध्ये नाही, खूप लोकांना तो विषय माझा पटला पण आणि त्यांना ती माहिती पण योग्य आहे. काही मोजक्या लोकांना तो पटला नाही, तो ठीक आहे. तुम्ही महाराष्ट्र असा शब्द बोलू नका. आम्ही पण महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आहेत. हो, पण सगळ्यात महाराष्ट्राच्या लोकांना माझा विषय पटला नाही असं नाही. खूप लोकांनी त्यांना बोललं नाही, तुम्ही बोललात ते बरोबर पण बोललात, पण त्या लोकांपर्यंत एनडीटीव्ही पोहोचलं नाही. नाही, पण तुम्हाला का असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अजिबात वाटलं नाही? माहिती आहे तशी, पण इतिहास तर त्याला दुजोरा देत अहो, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. जे इस्लामीकरण होत होतं, हिंदू मंदिरं तोडली जायची, हिंदू माता भगिनींना हे मुघल आणि हे सगळे जे राजे आहेत त्यांच्यावर अत्याचार करायचे, त्याच्या विरुद्ध जिजाऊ माँनी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याची स्थापना करायला सांगितलं. आता उदाहरण, तुम्ही छावा चित्रपट पाहिलाच असेल. औरंग्यानी छत्रपती संभाजी महाराजांना काय मागितलं? त्यांच्याकडे स्वराज्य मागितलं नाही, त्यांच्याकडे त्यांची दौलत मागितली नाही. त्यांनी फक्त एवढंच आहे, तुम्ही तुमचा धर्म बदला. म्हणजे ती हिंदू विरुद्ध मुसलमानात लढाई होती ती. मग काय चुकीचं बोललोय मी? आणि याचे दाखले आहेत. काही मोजके लोक जे बोलतात तेच खरं आणि आम्ही खोटं असं कुठे लिहिलेलं नाही हो. असं कुठे? शिवाजी महाराज हे सेक्युलरच नव्हते, हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदू या व्याख्येमध्ये आणून बसवता असं नाही ना. पण आमचं हिंदू राष्ट्रामध्येच राहतोय, त्याच्यामध्ये चूक काय? म्हणून आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराज.